हे सर्व ना मिक्सिंगचे टूल्स आहेत आणि आमच्याकडे भरपूर व्हरायटीमध्ये मिक्सिंगचे आम्ही टूल्स आणलेले आहेत. हा आहे व्हेजिटेबल कटर आहे. ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी कटिंग करू शकतो आपण. कांदे बारीक करू शकतो, गाजर बारीक करू शकतो. पूर्ण आपला कांदा एकदम बारीक झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे ना तुम्ही सर्व गोष्टी बारीक करू शकता. हे बघा किती फास्ट एकदम ना. हा बघा, हा इलेक्ट्रिक आहे. हा ना पूर्ण अंडा वगैरे मिक्स करण्यासाठी किंवा बाकीच्या पण इतर गोष्टी याच्याने मिक्स करू शकता. त्यामध्ये स्लो किंवा फास्ट दोन्ही पण करू शकतो. हा, आणि या मशीन मध्ये ना तुम्हाला अलग अलग असे साचे मिळतात, तर हा साचा एकदम बेस्ट आहे. आता सुरुवात करतोय आपण फेटायला. हे बघा, एकदम झटपट म्हणजे ना ह्याला मशीननी 3 ते 4 मिनिटात होतात. आणि आपण पप्पा पलीने किंवा अशा रवीने करायला गेला तर किती टाइम लागतो? त्यानं 10-15 मिनिटं लागतात. अच्छा, त्याच्यानंतर 5 मिनिटात दिलं झालं. आम्ही तुमच्या एकदम मस्त पेटायला इझी आहे, एकदम जास्त मेहनत करायची गरज नाही. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आमच्या घरातील वेगवेगळे किचन टूल्स पाहायला मिळणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही एकदम इझी पद्धतीने कुकिंग करू शकता. आणि हे जर टूल्स तुमच्या घरात असतील ना, तुम्ही एकदम झटपट आणि कमी वेळेत काहीही बनवू शकता. आमच्या घरात जवळपास 15च्या वरती किचन टूल्स आहेत. आणि कोणते किचन टूल्स तुम्ही वापरले पाहिजे आणि कोणत्या किचन टूल्सचा वापर तुम्ही टाळला पाहिजे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, इकडे ना सर्वात पहिले तर हे आपले सर्व टूल्स आहेत. बघताय, हे सर्व ना मिक्सिंगचे टूल्स आहेत आणि आमच्याकडे भरपूर व्हरायटीमध्ये मिक्सिंगचे आम्ही टूल्स आणलेले आहेत. तर ह्याच्यापैकी बेस्ट कोणता आहे ते तुम्हाला सांगणार आहोत. आणि सर्वात पहिले तर बघा, हा नॉर्मल आहे ना. ही पहिलेच आम्ही स्टार्टिंगला ना हे घेऊन आलेली, हा म्हणजे काय पण मिक्स करायला. आता अंडा किंवा कुठला पण पीठ आपण मिक्स करायचं असलं तर डोसाचं वगैरे, डोश्याचा, काय भजी बिजी कुठलं पण, म्हणजे हा मैदा वगैरे किंवा चण्याचं पीठ मिक्स कुठला पण असं करायला. ते पीठ ते मिक्स करायचे. पहिला आम्ही हे घेऊन आलेली. मग ह्याच्यापेक्षा मला अजून चांगलं कुठलं आहे. हा पण तरी पण चांगला आहे ना. हा, हे पण म्हणजे चांगलंच आहे, पण हाताने सर्व मिक्स करायला हाताने मिक्स लागतं. करायला जरा टाइम लागतो. नंतर मग ही आम्ही मशीन घेऊन आली. ही पण असं कसं हाताने करायला लागतं. हे बघा, असं इकडे हँडल आहे. हँडल दाबला ना की असा हा फिरतो. आम्ही म्हणजे वेगवेगळे टूल्स ट्राय केलेले आहेत की सगळ्यात बेस्ट कोणता आहे आम्हाला, म्हणजे वापरण्यासाठी इझी आणि टाइम कमी जाईल तसं आम्ही टूल्स बघत होता. तर वेगवेगळे त्याच्यासाठी आम्ही टूल्स वापरून बघितलेले. हे घेऊन आणले. हे पण आम्ही थोडा दिवस वापरलं. आणि घी वगैरे बनवायसाठी ना, म्हणजे हे मिक्स करायला आपल्याला सरून ते हे आम्ही पहिल्या आधी घेऊन आले. पण ह्याच्याने जरा मेहनत जास्त आहे ना. मेहनत लय, म्हणजे लय मेहनत लागते ह्याला मिक्स हे लस्सी करायला. हा, त्याच्यानंतर हा आणला आम्ही. नंतर आम्ही ही घेऊन आली मशीन. तिच्यात पण मग ही पण भरपूर आम्ही वर्ष वापरली. ही जरा स्मूथ आहे ना. ही पण भरपूर आम्ही वर्ष म्हणजे वापरली. हे बघा, ह्याच्यामध्ये ना असे 2 मिक्स करण्याचे आहेत. आणि हा एकदम ना स्मूथ आहे, एकदम ना स्पीडने सर्व गोष्टी मिक्स होतात. आणि हे आहे, ह्याच्याने आपण भरपूर घी वगैरे बनवलंय ना. घी वगैरे भरपूर आम्ही बनवला, पण थोडा वाईट म्हणजे टाइम लागतो बनवायला. हाती मेहनत करणार तेव्हा ती वरती साय येते सर्व. हा, म्हणजे आपण बऱ्याच गोष्टीसाठी आपण मिक्स करण्यासाठी वापरू शकतो. हे सर्व टूल्स आहेत ना 200-300 असे रुपयाला मिळतात. हे 200 किंवा 100ला पण काही काही टूल्स मिळतात. हे 100-150 रुपयाला तुम्हाला मिळेल. हे 200 रुपयाला आहे, 200-250ला मिळतो. पण हे सर्व कसे हाताने वापरण्याचे टूल्स आहेत. हा पण बेस्ट आहे. हा नॉर्मल प्रत्येकाच्या घरात असतो, पण आम्ही असे वेगवेगळे टूल्स आणलेले आहेत. हे इकडे सर्व इलेक्ट्रिक आहेत ना. हे इलेक्ट्रिक आहे. हा, हे बघा किती फास्ट एकदम ना. हा बघा, हा इलेक्ट्रिक आहे. हा ना पूर्ण अंडा वगैरे मिक्स करण्यासाठी किंवा बाकीच्या पण इतर गोष्टी याच्याने मिक्स करू शकता. हा बघा, एकदम ना मस्त आहे. हा खास अंड्याचा साचा आहे. आणि हा बघा, इथे कसा साचा असतो सेम साचा इथे आहे. आणि ह्याच्याने काही तुम्ही मिक्स करू शकता. ह्याला चार्जिंग करायला लागते. बघा इकडे ना, बघा अशी चार्जिंगची केबल आहे. आणि चार्जिंग तुम्ही केलात ना म्हणजे भरपूर टाइम ह्याची चार्जिंग टिकते. आणि हा कॉफीसाठी आहे ना. ही हा खास ना म्हणजे कॉफीसाठी. हा, मग असं हे काढायचं इथलं. हा, आणि त्याचं ना कॉफी आपल्याला बनवायची असली पटकन एकदम लवकर घाईत ना, तर पटकन बनवायची 2 मिनिटात. हा 1 वर आहे, याची पण स्पीड आहे. हा एकदम नॉर्मल स्पीडवर आहे. आता 2 दाबला ना की बघा याची स्पीड वाढते पूर्ण. आणि 3 वर 3री लाईट पेटते ना, एकदम स्पीडने पिळतो. हा बघा,
अशी याची पॉवर मोड आहेत अलग अलग आणि 2 साचे तुम्हाला ह्याच्याबरोबर मिळतात. हा पण आम्ही ऑनलाईन असं बाय केलेला आहे. आपण मस्त आहे मिक्स करण्यासाठी. हा मला म्हणजे छान वाटला, याच्याने पण व्यवस्थित मिक्स करता कॉफी वगैरे बनवायला लागतं ना, हा मग पटकन होऊन जाते. कॉफी आणि अंडा मिक्स करायला पण आहे, बाकीच्या पण गोष्टी व्यवस्थित मिक्स होतात. तर हा पण वापरण्यासाठी छान आहे. या सर्व गोष्टी कंटाळून मग आम्ही हा आणला, म्हणजे ह्याच्याने कसं इलेक्ट्रिकच आहे तर जास्त मेहनत करायची गरज लागत नाही. पण ह्याच्याने जाड वगैरे गोष्टी जास्त मिक्स होत नाही ना. नाही जाड नाही, एकदम म्हणजे पातळ असं वस्तू कुठली हा. असेल ना, समजा कॉफी पेस्ट, कॉफी वगैरे अंडा पण मिक्स होतो. बाकी नॉर्मल जे पातळ पीठ असतं ते व्यवस्थित मिक्स होतात ना. हे खास म्हणजे कॉफीसाठीच आहे. हा कॉफीसाठी आहे बघा. आम्ही याने ना डाल्गोना कॉफी पण मस्त फेसवाली असते ना, ती छान बनते. त्याच्यानंतर ना शेवटी आम्ही ही मशीन घेतली. ही बघा, ही एकदम ना मोठी मशीन आहे आणि ह्याच्याने A to Z सर्व गोष्टी मिक्स होतात. ह्या सर्व गोष्टी बाय केल्याच्या नंतर आम्ही शेवटी ही मशीन बाय केली. सर्वात ही मशीन म्हणजे बेस्ट आहे. हा हिजन कसा सर्व म्हणजे आता आपण ना डोसे वगैरे बनवलं किंवा हे मेदूवडे बनवले की आपल्याला कसे फेटायला भरपूर असा टाइम लागतो, फेटून घ्यायला लागतं ना. मग हे कसं 1 मिनिटात पटकन आपलं लाईटीवर बटन दाबलं की पटकन फेटून होतं. आणि मंडळी ही मशीन ना जाडसे जाड पदार्थ सर्व कोणता पण पीठ असो एकदम बारीक करून टाकते आणि एकदम ही आम्हाला बेस्ट वाटली मशीन. म्हणजे ह्याच्यामध्ये A to Z तुम्ही गोष्टी बारीक करू शकता. ही पूर्ण इलेक्ट्रिक आहे. अशा चार्जिंग वाले पण येतात, पण आम्ही अशी केबल वाली घेतली जेणेकरून कधी पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो. आणि चार्जिंग वाले ह्याला चार्ज करायला लागते सारखा त्याच्यापेक्षा ही एकदम बेस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही नेहमी वापरत असतो करण्यासाठी. म्हणजे जर वस्तूला आपण टाइम नाही लागतं, ते वस्तू पटकन व्हायची आहे तर लाईटीवर आपलं बटन दाबलं की आपली पटकन होऊन जाते. म्हणजे आता मेदूवडा बनवताना पण ना फेटायला खूप जास्त लागतो, पण 5 ते 6 मिनिटांमध्ये हे सर्व A to Z सर्व गोष्टी मिक्स होऊन जातो. बाकी घी वगैरे बनवण्यासाठी दूध पण एकदम मस्त घी मिक्स बनवायला आपण आता किती टाइम आपण सर्व काढून ठेवतो फ्रीज मध्ये, मग ते आपल्याला घी फेटायला म्हणजे हे करायला किती आपल्याला वेळ लागतं ते. मग ही मशीन कशी लावली लाईटीवरची की पटकन म्हणजे आपला वेळ पण वाचतो ना, पटकन होते. आणि ती साय ना वरती अशी येते मग तिची आपण घी बनवायची. आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला. तर ही सर्वात बेस्ट मशीन तुला कुठली वाटली? सर्वात बेस्ट मला ही म्हणजे मेहनत कमी. हे बघा, आम्ही एवढ्या सर्व मिक्स करण्यासाठी मशीन ट्राय केलेले आहेत, तर त्याच्यापैकी आम्हाला बेस्ट ही मशीन वाटली. बाकी ही इलेक्ट्रिक वाली आहे, ही तुम्हाला 1500 पर्यंत मिळेल. ही ऑनलाईनच आम्ही पण बाय केलेलं आहे. ही पण मशीन ऑनलाईन केलं आहे, ही पण मशीन ऑनलाईन बाय केलं आहे. तुम्हाला बाय करायची असेल ना तर खाली लिंक देईल मी, त्याच्या थ्रू बाय करू शकता. आणि अशा वेगवेगळ्या कंपनीची येतात. ही बॉस कंपनीचे, भरपूर वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील, ऑनलाईन पण मिळतील. तर मंडळी इकडे ना आपला पुढचा टूल्स आहे, हा आहे व्हेजिटेबल कटर. आणि हा कशा प्रकारे यूज होता हे दाखव. हा बघा, इकडे एक रस्सी असते, रस्सीला खेचला नाही की आतमध्ये ब्लेड घुमतो आणि सर्व व्हेजिटेबल कटिंग होतात. आणि ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी कटिंग करू शकतो आपण? कांदे बारीक करू शकतो, गाजर बारीक करू शकतो, टमाटर म्हणजे अशा बारीक करू शकतो आपण व्हेजिटेबल. म्हणजे A to Z सर्व गोष्टी बारीक होतात ना. आपल्या बारीक मस्त होतात. ह्याच्यामध्ये ना तुम्ही आला, लसूण सर्व एकदम मस्त बारीक करू शकता. खूपच जास्त ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी बारीक होतात. हा जरा ओपन करून दाखव. ओपन करून दाखवता आतमध्ये कशा प्रकारे असतं. हा इकडे आतमध्ये एक ब्लेड असतो, तोच घुमतो आणि सर्व व्हेजिटेबल कटिंग होतात. हा इकडे वरती एक चौकोनी साचा असतो, त्या साच्यामध्ये ना हा व्यवस्थित असं फिट करायचा आणि बंद करायचा. आता असू दे, आम्ही ना इकडे कांदा पण आणलेला आहे, तर तुम्हाला कटिंग करून दाखवतो की केवढ्या ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी बारीक होतात. हे कांद्याचे ना अगोदर छोटे छोटे तुकडे करायचे असतात आपल्याला. असे 4 भाग केलेत. हे बघा, हे आपण असे कांद्याचे जाड तुकडे करून घेतले, ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि हा वरतून असं बंद करून घ्यायचं पूर्ण. तर इकडे ना आता सर्व कटिंग करून झालेलं आहे. ओपन करून दाखव आई. हा बघा, पूर्ण आपला कांदा एकदम बारीक झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे ना तुम्ही सर्व गोष्टी बारीक करू शकता. एकदम बारीक सर्व गोष्टी होतात. आणि हे इलेक्ट्रिक वाला पण मिळतो ना? इलेक्ट्रिक वाला पण भेटतो,
पण त्याच्यात कसं सर्वच गोष्टी आपण बारीक नाही करू दे, ह्याच्यात मस्त म्हणजे जाड असं काय टाकलं तरी पण बारीक होतं. इलेक्ट्रिक वाल्यामध्ये ना म्हणजे गाजर सारखे जाड गोष्टी असतात ना त्या बरोबर बारीक नाही होत, जाडसरच राहतात किंवा तो ब्लेड अटकतो. पण ह्याच्यामध्ये कसं आपण मॅनपॉवर लावतो त्याच्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित बारीक करता येते. बघा कांदा एकदम मस्त बारीक झालेला आहे. तर हा पण ना एकदम बेस्ट टूल्स आहे. कांदा म्हणजे सुरीन कापण्यापेक्षा ह्याच्याने पटकन होतो. पावभाजीला कसे लई कांदे आपल्याला लागतात, टमाटर चांगले बारीक करायला लागतात, कांदा चांगला बारीक करायला लागतो, तर हा बेस्ट मस्त बारीक होतं ते. तर मंडळी आता ना आपण आपल्या किचन मध्ये आलेलो आहोत आणि किचन मध्ये बघता इकडे ना आमचे असे भरपूर वेगवेगळे टूल्स इथे साईडला लावलेले असतात. इकडे आम्ही असा हुक लावलाय जेणेकरून व्यवस्थित सर्व गोष्टी ठेवता येतात. आणि इकडे पण हे काही टूल्स आहेत. तर हे पहिलं टूल्स कोणतं दाखवते? हा इकडे ना हा स्मॅशर आहे. तर आपल्याला एक कशा प्रकारचे स्मॅशर जास्त वापरला पाहिजे? जसे मोठे दांड्याचे असले ना की आपल्याला मॅच करायला ना असं चांगलं म्हणजे भेटतं. हातीला म्हणजे वाफ वगैरे लागत नाही गरम गरम असलं तर. अच्छा, बाजारामध्ये लाकडाचे पण छोटेवाले पण मिळतात ना? छोटे पण असतात, पण असं मोठ्या दांड्याचं असलं ना की आपल्याला व्यवस्थित मॅच करायला भेटतो. हा बघा आमचा ना पूर्ण असा मोठ्या दांड्याचा सर्व स्मॅशर आहे. तर ह्याच्यामध्ये कुकरमध्ये म्हणा किंवा टोपामध्ये पण ना असे लांब दांड्याचे असले ना की खाली असं व्यवस्थित बारीक करायला मिळतो. चटका वगैरे बसण्याची किंवा तेल उडण्याची शक्यता कमी असते. आणि असे छोट्या दांड्याचे असतात ना जे लाकडाचे बाजारात मिळतात ते असे स्मॅश करायला व्यवस्थित मिळत नाही. म्हणजे असे स्मॅश करताना चटका वगैरे बसण्याची शक्यता असते कुकरमध्ये. तर हा आपला स्मॅशर आहे. हा प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे जेणेकरून ह्याच्यामध्ये लवकर गोष्टी स्मॅश करता येतात ना. आता आपण पावभाजीचं कसं सगळं मटेरियल गरम गरम आपण वापरून काढतो, मग ते हे बरं असं मोठ्या दांड्याचं असलं ना की गरम गरम ते बारीक करायला बरं पडतं. हा तर पुढचं काय? आता हे बघा ती पल्ली आहे आपली तडका द्यायची. ती तुम्ही अशी ना अशी कोटिंग ना काळीवाली किंवा स्टीलची घ्यायची शक्यतो. जर्मनची नाही, जर्मनची कशी ती काळी जर्मन किंवा ॲल्युमिनियमचे पण असतात ना. ते कशी काळी पण पडते ना ती खराब पण होते. ही आमची ब्लॅक कोटिंग वाली आहे. अशी स्टील वाली पण मिळते, स्टील वाली पण बेस्ट असते. तर काय काही जण अशी फोडणी डायरेक्ट देतात किंवा अशी छोटी पली असते बघा, अशा पण पल्या असतात तर त्याच्यामध्ये पण देतात. पण त्याच्यामध्ये बरोबर देता येत नाही. ह्याच्यात कसं आपल्याला तेल बिल कसं गॅसवर उडतो काय फोडणी टाकली तर ती भीती वाटते त्याच्यानं. हे मग खलगट असली की बरं म्हणजे द्यायला आपल्याला बेस्ट आहे. ही पली असलीच पाहिजे, लवकर असं काम तुमचे इझी होऊ शकतात. हे बघा आता हे बघा हे तर आपल्याला नेहमी कटर पाहिजे जेवण बनवताना. आता बटाटे वगैरे सोलायला कसा पटकन आपण नेहमी करताना भाजी असली की बटाटा लागतोच, मग पटकन लवकर सोलला की पटकन होतं आपलं काम. किंवा गाजर म्हणा, गाजर काकडी सगळं म्हणजे सोलायला मस्त. नाही काही काही जण सुरीने पण सोलतात, पण सुरीने खूप जास्त वेळ जातो. ह्याच्याने कसं पटकन सर्व साला निघतं आणि नेमकंच म्हणजे ते वरचं साल नेमकंच येतो असं. हा बहुतेकांच्या घरात असतोच. म्हणजे ह्याचे पण अलग अलग डिझाईनचे असे मिळतात. आता ही एक छोटी आपली किसणी आहे आणि एक मोठी. ही कसं खोबरं किसायचं, ही मोठी. आणि ही छोटी कसं आता चहा बनव की अद्रक वगैरे किसायला बरं पडतं ते. चहा मध्ये अद्रक टाकताना बरं पडतं. किंवा अशी पेस्ट बनवायला ना किंवा आलं वगैरे किसून आणि लसूण पण किसून पेस्ट बनवू शकता तर बरं पडतं. छोट्या कमी असतात ना ते लगेच आपल्याला किसून बऱ्या पडतात. आता घाईत खोबरं लय थोडस किसायचं आहे कसे टाकायला, मग ते इथून असं लवकर सोलायला बरं म्हणजे किसायला. आमच्याकडे लहान मोठी दोन्ही आहे आणि इकडे गाळणी आहे एक. ही गाळणी आहे. हिच्यात पण ना आम्ही काय करतो, हिच्यात घी बनवली ना की घीचा कसा मटेरियल असतो आतमध्ये, मग ती आपण घी खाली काढायची ना तर आतला मटेरियल असतं ना ते ह्याच्यात आम्ही असं घालायसाठी मोठी गाळणी आणली. बाकी अजून पण बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर होतो. जसं की जी खोबऱ्याची ज्यूस बनवायचा असेल तेव्हा खोबऱ्याचा आम्ही ज्यूस काढायचा असलं की पण तर ज्यूस बनवतो तो पण हा घालायला घेतो. नॉर्मल गाळणी ना आपल्या घरी असते, चहासाठी आपण वापरतो, पण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी करता येत नाही. पण ही मोठी गाळणी बऱ्याच गोष्टींसाठी उपयोगी येते. त्यासाठी ही गाळणी आमच्याकडे असतेच. म्हणजे असं अशी तेल कढईत आपण तेल टाकलं ना की शेंगदाणा चण्याची डाळ काही तळली तरी पण अशी काढायला म्हणजे बरी पडते. ह्याच्यात टाकायचं तेलामध्ये आणि मग ही उचलून काढायची. आणि ती चाळण असते म्हणजे तळण्याची जी पली असते ना त्याच्यामध्ये शेंगदाणे किंवा डाळ तुम्ही तळू शकत नाही ह्याच्यामध्ये व्यवस्थित, कारण त्या पलीमधून खाली पडतो ती डाळ. पुढे काय हे आता आपल्याला बटाट्याचे चिप्स वगैरे बनवायचं असलं ना किंवा भजी वगैरे तर हे मस्त. किंवा वांग्याचे काप वगैरे. वांग्याचे काप आपल्याला पातळ कुठली वस्तू आपल्याला काप काढायचे आहेत तर हे म्हणजे पटापट होऊन जातं.
पटापट आणि जास्त मेहनत नाही. सुरीने आपली काप बरोबर पण नाही येत आणि जाळे येतात. ह्याच्यात कसं बरोबर आपल्याला पाहिजे तसे पातळ पातळ येतात. आणि लवकर होतो. सुरीने खूप टाइम लागतो ते कापायला. हे कसं पटापट पटापट म्हणजे आपलं काम कसं इझी. तर तुम्ही आपण टूल्स वापरू शकता. हे असे कसे आम्ही असे टूल्स ठेवलेत की जेणेकरून आपला टाइम वाचेल आणि सर्व आपल्या गोष्टी पटापट होऊ शकतात. जेवण पण एकदम झटपट होऊ शकतं. त्याच्यामुळे हे सर्व टूल्स ना घरात असलेच पाहिजे, जेणेकरून तुम्ही सर्व इझी पद्धतीने काम करू शकता. इकडे काय आपली उकडी आहे. आम्ही कसं काय पण ठेसायचं असलं की मिक्सरला लावायच्या पेक्षा ह्याच्यान पटकन ठेसायचं. छोटी म्हणजे थोडा का असला की आपला कसं मिक्सरला होऊ शकत नाही. आता आलं लसूण एवढं मोठं घेऊ तेव्हा ते मिक्सरला बारीक होतं. त्यापेक्षा थोडं असलं की उकडीत ठेसलं की झालं पटकन. आणि ही ना आम्ही एकदम वजनवाली घेतलेली आहे. मार्केटमध्ये ना हलक्या ह्याचे पण येतात, म्हणजे स्टीलचे किंवा जर्मनचे असतात. ते एकदम लो क्वालिटीचे असतात आणि खूपच जास्त हलके असतात. आणि ह्याचा वेट जवळपास 3 ते 4 किलो असेल वेट. आणि लवकर सर्व ठेसून होतो. वजन जर असलं की कसं तर होतो पटकन. प्रेशर पडतो. बाकी हा एक आहे. बाकी शेवटी तर हा ऑइलचा बॉटल आहे ही. तर हे कसे तेल वगैरे टाकायला बरे पडतात जेवण बनवताना. केटली पण तुम्ही वापरू शकता, पण हा म्हणजे असा इझी आहे. लगेच घेतली बॉटल आणि टाकला, अंदाज येतो लवकर. बाकी एवढ्या सर्व गोष्टी आम्ही वापरत असतो. हे टूल्स आहेत आणि बाकीचे तुम्हाला मिक्सिंगचे पण टूल्स दाखवले काय काय होते ते. बाकी नाही, ह्या इकडे 2 चाळण आम्ही ठेवलेले आहेत. हे बघा, हे कसे कोणत्या पण गोष्टी वाफवण्यासाठी ना टोपावरती चाळण ठेवायची आणि याच्यामध्ये काही वापरू शकतो. बाकी अजून पण गोष्टींसाठी वापर होतो. कडधान्य वगैरे आणले तर धुवून तुम्ही याच्यामध्ये गाळू वगैरे शकता. आणि मोठी चाळण कशासाठी वापरतात? ही कशी भाज्या वगैरे धुवायला म्हणजे बऱ्या पडतात. आता बारीक मेथीची आपण आणतो ना भाजी, ती धुवायला कुठल्या पण म्हणजे पालेभाज्या धुवायला बऱ्या पडतात. हे बरोबर. तांदूळ धुवायला आपण बिर्याणी भात बनवला ना की पण तो भात यालायला बरा पडतो. म्हणजे भात शिजवल्याच्या नंतर ना ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी असलं की यालायचा म्हणजे आपण भात मोकळा सुट्टा सुट्टा करायला बरा पडतो. अजून पण बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर करू शकता. तुम्हाला घरामध्ये ज्या ज्या गोष्टीसाठी म्हणजे गाळण्यासाठी, बाकी इतर पण बऱ्याच गोष्टी असतात. फळे वगैरे धुण्यासाठी पण ह्याचा आम्ही वापर करतो. सफरचंद, मोसंबी वगैरे आणले ना त्याच्यामध्ये धुवू शकता. भाज्या धुवायसाठी म्हणजे ठेवायचा. हे बेस्ट आहे. बाकी भाज्या अशा धुवायला काही जण अशी बादलीत धुतात किंवा मग पाणी काढायसाठी हे बरं, म्हणजे भाजी धुवून आपल्याला पाणी काढायला बरं पडतो भाजीतला. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आमच्या घरातील वेगवेगळे किचन टूल्स दाखवले आणि आमच्या घरामध्ये ना वेगवेगळे आणि भरपूर प्रकारचे किचन टूल्स आहेत. आणि कोणत्या किचन टूल्सचा तुम्हाला वापर टाळला पाहिजे आणि कोणते किचन टूल्स तुम्हाला वापरले पाहिजे जेणेकरून तुमचं काम एकदम झटपट आणि कमी वेळेत होईल, ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. तर मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.